हॅलो स्टुडंट, आपण आपल्या पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम. त्यात आपण सर्क्युलेशनची डेफिनेशन पाहिली, सर्क्युलेटरी सिस्टीमची डेफिनेशन पाहिली, टाइप्स ऑफ ब्लड सर्क्युलेशन हे सुद्धा आपण पाहिलं. त्यानंतर कंपोजिशन ऑफ ब्लड हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सुरू केलं होतं. त्यात आपण प्लाझ्मा बद्दल माहिती पाहिली. ब्लड मध्ये 55% प्लाझ्मा असतो आणि 45% ब्लड कार्पस्कल्स असतात. तर हे जे 45% ब्लड कार्पस्कल आहे त्याबद्दल आज आपण पाहणार आहोत. हे जे ब्लड कार्पस्कल आहे ह्यांना ब्लड सेल्स सुद्धा म्हणतात. मग हे जे ब्लड कार्पस्कल आहेत ह्याचे 3 प्रकार असतात: आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स. आरबीसी also called as erythrocyte. Erythrocyte is most abundant cell of our body. म्हणजेच ही जी आरबीसी आहे ही आपल्या बॉडीमध्ये प्रचंड प्रमाणात आढळते. ही सर्क्युलर, बायकॉन्केव्ह आणि इन्युक्लिएटेड असते. म्हणजेच सर्क्युलर आकाराची, बायकॉन्केव्ह म्हणजे दोन्हीही बाजू, जसे कॉइनचे 2 बाजू असतात त्या प्रकारे ही जी आरबीसी आहे त्या आरबीसीच्या दोन्ही बाजूला ही चपटी म्हणजे कॉन्केव्ह असते, बायकॉन्केव्ह. आणि इन्युक्लिएटेड म्हणजेच न्यूक्लियस ऍबसेंट असलेली सेल. एक्सेप्ट कॅमल. कॅमल हा जो प्राणी आहे ह्या कॅमलच्या आरबीसी मध्ये न्यूक्लियस असतो, पण इतर ॲनिमल्सच्या आरबीसी मध्ये न्यूक्लियस आढळत नाही, म्हणजेच इन्युक्लिएटेड सेल. त्यानंतर हा जो रेड कलर येतो आरबीसीला, आरबीसी म्हणजे रेड कलर कार्पस्कल. मग हा जो रेड कलर येतो हा कोणामुळे येतो तर हा कलर हिमोग्लोबिन हा रेस्पिरेटरी पिगमेंट आपल्या आरबीसी मध्ये असतो, त्याच्यामुळं आरबीसीला रेड कलर येतो. हिमोग्लोबिनचं काय फंक्शन आहे? हिमोग्लोबिन हा आपल्या बॉडीमध्ये आपण जे श्वास घेतो आणि श्वास सोडतो ह्यासाठी जो ऑर्गन असतो तो म्हणजे रेस्पिरेटरी ऑर्गन लंग्स. लंग्स मध्ये आलेलं ऑक्सिजन, श्वास घेतलेलं आलेलं ऑक्सिजन लंग्स मधून प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवणे आणि सेल ज्यावेळेस त्या ऑक्सिजनला वापरते आणि कार्बन डायऑक्साईड तयार करते, त्या कार्बन डायऑक्साईडला परत लंग्स पर्यंत घेऊन येण्यासाठी हिमोग्लोबिन असतो. मग हिमोग्लोबिन हा एक प्रकारचा रेस्पिरेटरी पिगमेंट आहे जो आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक सेल पर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतो आणि सेल पासून कार्बन डायऑक्साईड लंग्स पर्यंत घेऊन येण्याचं काम करत असतो. मग हा जो हिमोग्लोबिन आहे ह्या हिमोग्लोबिनमुळेच आपल्या आरबीसीला रेड कलर प्राप्त होतो. त्यानंतर टोटल आरबीसी काउंट म्हणजेच शरीरामध्ये रक्तामध्ये आरबीसीचं प्रमाण. मेल आणि फिमेल मध्ये टोटल आरबीसी काउंट हा वेगवेगळा असतो. मेल मध्ये टोटल आरबीसी काउंट हा 5.1 to 5.8 मिलियन पर मिलीमीटर स्क्वेअर एवढा असतो आणि फिमेल मध्ये 4.3 to 5.2 मिलियन पर मिलीमीटर स्क्वेअर एवढा असतो. त्यानंतर प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ आरबीसी. आरबीसी तयार होण्याच्या प्रोसेसला म्हणतात इरिथ्रोपॉयसिस. इरिथ्रो म्हणजे आरबीसी, पॉयसिस म्हणजे तयार होणे. मग ही जी इरिथ्रोपॉयसिस ही जी प्रोसेस आहे ही जे आईच्या पोटामध्ये बाळ आहे त्या बाळाच्या म्हणजेच फिटसच्या स्प्लीन, लिव्हर अशा 2 ऑर्गन मध्ये होत असतं. आणि जे ऍडल्ट आहेत आपल्यासारख्या ऍडल्टच्या बोनच्या रेड बोन मॅरो मध्ये एरिथ्रोपॉयसिस होत. म्हणजेच जे लांब हाडं असतात, फॉर एक्झाम्पल हाताचे हाडं किंवा पायाचे, खास करून पायामध्ये जे फिमर बोन आहे जो आपल्या मांडीमध्ये असतो त्या फिमर बोनच्या आतमध्ये एक पोकळी असते, त्याला म्हणतात रेड बोन मॅरो. ह्या रेड बोन मॅरो मध्ये इरिथ्रोपॉयसिस होतं, म्हणजे आरबीसी तयार होण्याचं प्रोसेस होत असते. त्यानंतर लाईफ स्पॅन ऑफ आरबीसी. आरबीसी जे असतात ते
आपल्या बॉडीमध्ये तयार झाल्यानंतर 120 दिवस जगतात, त्यानंतर ते डेड होतात. मग हे डेड झालेले जे आरबीसी आहे ते कुठे जातात, तर हे आपल्या बॉडीमध्ये जे लिव्हर आणि स्प्लीन असे दोन ऑर्गन आहेत, ह्या लिव्हर आणि स्प्लीन अशा दोन ऑर्गन मध्ये हे डेड झालेले आरबीसी जातात. म्हणून लिव्हर आणि स्प्लीनला ग्रेव यार्ड, शमशानभूमी, कब्रस्तान, ग्रेव यार्ड असं म्हणतात. मग हे जे लाईफ स्पॅन आहे आरबीसीचं, हा किती असतो, 120 डे. म्हणजे आरबीसी ही जी आहे 120 दिवस जगते. आरबीसी पेक्षा कमी लाईफ स्पॅन हा डब्ल्यूबीसीचा असतो, 5 to 6 डे. म्हणजे 5 ते 6 दिवसच डब्ल्यूबीसी जगतात. पण आरबीसी हे 120 दिवस जगते, त्यानंतर ती डेड होते आणि त्या जागेवरती दुसरी आरबीसी तयार होते. कोणत्या प्रोसेसने तयार होते, इरिथ्रोपॉयसिस. ही प्रोसेस कुठे होते, आपल्या रेड बोन मॅरो मध्ये. आणि फिटस म्हणजे आईच्या पोटामध्ये जो बाळ आहे त्याच्या स्प्लीन आणि लिव्हर मध्ये. त्यानंतर ज्यावेळेस आरबीसीचं प्रमाण हे जास्त होतं, प्रमाणापेक्षा आरबीसी वाढतात, याला म्हणतात पॉलीसायथेमिया. ही जी कंडिशन आहे या कंडिशनला म्हणतात पॉलीसायथेमिया. आणि प्रमाणापेक्षा आरबीसी कमी होणे ह्याला म्हणतात इरिथ्रोसाइटोपेनिया. ह्या कंडिशन मध्ये आरबीसीचं प्रमाण मेलमध्ये फिमेलमध्ये जो प्रमाण आहे, टोटल आरबीसी काउंट जो आहे तो कमी होतो. त्यानंतर मॅच्युअर आरबीसी जे असतात त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतो. त्यानंतर ह्याच सोबत मायटोकॉन्ड्रिया आणि बाकी ऑर्गन बाउंडेड म्हणजे मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गेनेल्स नसतात. मेम्ब्रेन बाउंडेड म्हणजे मेम्ब्रेन असलेले सेल ऑर्गेनेल. सेल ऑर्गेनेल म्हणजे घटक, जे ज्यांना मेम्ब्रेन नाही असे सेलचे घटक हे ऍबसेंट असतात. म्हणजेच जी मॅच्युअर आरबीसी आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियस नसतो, मायटोकॉन्ड्रिया नसतो आणि मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गेनेल सुद्धा ह्यांच्यामध्ये ऍबसेंट असतात. आता शेवटी आरबीसी आपल्या बॉडीमध्ये फंक्शन काय करते, जसं मी सांगितलं की आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन असतो, म्हणून आरबीसीचं फंक्शन आहे ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, मेनली ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड. हा एक फंक्शन झाला. दुसरा फंक्शन आरबीसीचा मेंटेनन्स ऑफ पीएच. आपल्या बॉडीचा जो पीएच असतो 7.3 to 7.4 इतका असतो, म्हणजे स्लाइटली अल्कलाइन. हा जो पीएच असतो, हा पीएच मेंटेन ठेवण्याचं काम सुद्धा कोण करत असतं, आरबीसी. त्यानंतर व्हिस्कोसिटी मेंटेन करण्याचं काम. व्हॉट इज व्हिस्कोसिटी? व्हिस्कोसिटी म्हणजे आपला जो ब्लड असतो तो पातळ नसून घट्ट असतो, मग ह्याला व्हिस्कसपणा म्हणतो. मग हा जो व्हिस्कोसिटी आहे तो व्हिस्कोसिटी मेंटेन करण्याचं काम ब्लड करतो. आता आपण नेक्स्ट ब्लड कार्पस्कल पाहूया, दॅट इज डब्ल्यूबीसी. WBC means white blood corpuscle, also called as leukocyte. Leukocyte is colorless, nucleated and amoeboid cell. कलरलेस म्हणजेच ज्या प्रकारे पाण्याला कोणताही कलर नसतो त्या प्रकारे WBC सुद्धा कलरलेस असतात. न्यूक्लिएटेड मीन्स न्यूक्लियस असलेले. आपण आरबीसीचा स्टडी केलाय, आरबीसी मध्ये न्यूक्लियस नसतो, परंतु डब्ल्यूबीसी मध्ये न्यूक्लियस हा प्रेझेंट असल्यामुळे डब्ल्यूबीसी ला म्हणतात न्यूक्लिएटेड. अॅमिबॉइड मीन्स ज्या प्रकारे अॅमिबाची मुवमेंट होते, अॅमिबा त्याचा आकार बदलू शकतो, त्या प्रकारे डब्ल्यूबीसी त्यांचा आकार बदलून लहान लहान कॅपिलरी मधून, रक्तवाहिन्यामधून हे मूव्ह होऊ शकतात. मग ही जी त्यांची मुवमेंट आहे ह्या मुवमेंटला म्हणतात डायॲपेटिसिस. त्यानंतर टोटल WBC काउंट इन ऍडल्ट इज 5000 to 11,000 पर क्युबिक मिलीमीटर. म्हणजेच ऍडल्ट मध्ये 5000 ते 11,000 पर क्युबिक मिलीमीटर एवढे WBC प्रेझेंट असतात ब्लड मध्ये. समजा हा प्रमाण 4000 पेक्षा कमी झाला तर ह्या कंडिशनला म्हणतात ल्युकोपेनिया. ही कंडिशन जास्त करून एड्स किंवा HIV ह्या कंडिशन मध्ये आढळते. आणि ज्यावेळेस WBCचा जो प्रमाण आहे तो हा 11,000 पेक्षा जास्त वाढला
तर ही जी कंडिशन आहे ह्या कंडिशनला म्हणतात ल्युकोसायटोसिस. ही जी कंडिशन आहे ही मोस्टली इन्फेक्शन किंवा फिमेलमध्ये प्रेग्नन्सीच्या वेळेस आढळते. ज्यावेळेस हे WBC प्रमाणापेक्षा जास्त वाढायला लागतात, म्हणजेच अनकंट्रोल ग्रोथ होते ज्यावेळेस WBCची, ही जी कंडिशन आहे ह्याला म्हणतात ल्युकेमिया. व्हॉट इज ल्युकेमिया? ल्युकेमिया मीन्स इट इज वन ऑफ द टाइप ऑफ ब्लड कॅन्सर. हा एक ब्लड कॅन्सर आहे ज्याच्यामध्ये आपल्या रक्तामध्ये असलेली जे WBC आहे ते खूप प्रमाणापेक्षा जास्त वाढतात. मेनली WBCचं फंक्शन आपल्या बॉडीमध्ये काय असतं, तर WBC हे आपल्या बॉडीमध्ये प्रतिकार शक्ती देत असतात आपल्या बॉडीला. आपल्या बॉडीमध्ये जे बॅक्टेरिया, व्हायरस, फंगाय येतात त्यांच्या अगेन्स्ट लढण्यासाठी WBC फंक्शन करत असतात. WBCचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे ग्रॅन्युलोसाइट, दुसरं म्हणजे अग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युलोसाइट म्हणजे ज्या WBCच्या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स असतात त्यांना म्हणतात ग्रॅन्युलोसाइट, आणि ज्या WBCच्या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स नसतात. व्हॉट इज ग्रॅन्युल्स? ग्रॅन्युल्स म्हणजे जे ठिपकेदार स्ट्रक्चर असतो, दाणेदार स्ट्रक्चर जो सायटोप्लाझम मध्ये असतो त्याला ग्रॅन्युल्स म्हणतात. हे ग्रॅन्युल्स असतील अशा WBCला म्हणतात ग्रॅन्युलोसाइट, आणि नसतील अशा WBCला म्हणतात अग्रॅन्युलोसाइट. मग हे जे ग्रॅन्युलोसाइट आहेत हे टोटल 72% असतात, अँड रिमेनिंग 28% हे अग्रॅन्युलोसाइट असतात. तर सुरू करूयात आपण ग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युलोसाइट हॅव्हिंग ग्रॅन्युलर सायटोप्लाझम विथ लोब्युलेटेड न्यूक्लियस, म्हणजेच जो सायटोप्लाझम आहे त्या सायटोप्लाझम मध्ये ठिपकेदार किंवा दाणेदार स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. अशा सायटोप्लाझमला म्हणतात ग्रॅन्युलर सायटोप्लाझम. आणि ह्यांचा जो न्यूक्लियस असतो तो लोब्युलेटेड न्यूक्लियस असतो, म्हणजे न्यूक्लियसला लोब्स प्रेझेंट असतात. लोब्स म्हणजे एका अंगाला वेगवेगळे भाग असल्यासारखा न्यूक्लियस, म्हणजे वेगवेगळे भाग पण एकमेकांमध्ये जोडल्यासारखा न्यूक्लियस, त्याला म्हणतात लोब्युलेटेड न्यूक्लियस. त्यानंतर ह्या ग्रॅन्युलोसाइटचे 3 प्रकार असतात. ते म्हणजे न्यूट्रोफिल, बेसोफिल आणि ऍसिडोफिल. स्टेनिंग प्रॉपर्टीनुसार यांचे 3 प्रकार पडतात. स्टेनिंग म्हणजेच ते कोणता डाय किंवा कलर ऍक्सेप्ट करतात त्यानुसार त्यांचे प्रकार पडतात. न्यूट्रोफिल, न्यूट्रोफिल जो असतो त्याचे जे ग्रॅन्युल्स असतात हे छोटे छोटे असतात, फाईन ग्रॅन्युल्स बट लार्ज इन नंबर. जे न्यूट्रोफिल्स मध्ये जे सायटोप्लाझम आहे त्या सायटोप्लाझमचे जे ग्रॅन्युल्स असतात ते छोटे आकाराचे असतात पण त्यांची संख्या जास्त असते. बेसोफिल्स मध्ये जे ग्रॅन्युल्स असतात सायटोप्लाझम मध्ये त्यांची साईज मोठी असते परंतु त्यांची संख्या कमी असते, म्हणजेच लार्ज इन साईज बट लेस इन नंबर. आणि जो ऍसिडोफिल आहे त्या ऍसिडोफिलचा जो सायटोप्लाझम आहे त्या सायटोप्लाझम मध्ये लायसोझोमल ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. त्यानंतर जे ग्रॅन्युल्स असतात न्यूट्रोफिलचे ते हे न्यूट्रल स्टेन घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना न्यूट्रोफिल असे म्हणतात. बेसोफिलचे जे ग्रॅन्युल्स आहे ते बेसिक स्टेन असलेले असतात विथ मिथायलाइन ब्ल्यू, म्हणून त्यांना बेसोफिल असे म्हणतात. आणि ऍसिडोफिल हे ऍसिडिक स्टेन्ड ने असतात विथ रेड कलर स्टेन, म्हणून ह्याला म्हणतात ऍसिडोफिल, ऑल्सो कॉल्ड ॲज इओसिनोफिल. आता ह्यांचं पर्सेंटेज पाहूयात. हे जे न्यूट्रोफिल आहेत हे 70% प्रेझेंट असतात, म्हणजे टोटल WBC जे आहेत टोटल WBC मध्ये ग्रॅन्युलोसाइट, अग्रॅन्युलोसाइट हे सुद्धा येतात. मग हे जे ग्रॅन्युलोसाइट आहेत या ग्रॅन्युलोसाइट मध्ये न्यूट्रोफिल हे 70% असतात, बेसोफिल हे फक्त 1% असतात आणि ऍसिडोफिल हे 1 to 3% एवढे असतात. त्यानंतर जो न्यूक्लियस असतो न्यूट्रोफिल्स तो न्यूक्लियस हा मल्टी लोब असतात, म्हणजे न्यूक्लियसला मल्टिपल लोब 3 ते 4 लोब प्रेझेंट असतात. बेसोफिलचा जो न्यूक्लियस असतो तो ट्विस्टेड असतो, पिळा दिल्यानंतर कसा स्ट्रक्चर तयार होतो
त्या आकाराचा बेसोफिलचा न्यूक्लियस असतो आणि ऍसिडोफिलचा जो न्यूक्लियस असतो तो बायलोब असतो, म्हणजे फक्त दोन लोब असलेला असतो. त्यानंतर प्रॉपर्टी, जी न्यूट्रोफिलची प्रॉपर्टी असते ती फॅगोसायटिक प्रॉपर्टी असते, म्हणजेच हे फॅगोसायटोसिस करू शकतात. व्हॉट इज फॅगोसायटोसिस? फॅगोसायटोसिस म्हणजे अशा सेल जे बॅक्टेरिया, व्हायरस यासारखे फॉरेन बॉडीच्या जवळ जाऊन त्यांना एंगल्फ करतात, त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात, त्याला म्हणतात फॅगोसायटोसिस. मग ही फॅगोसायटोसिस प्रॉपर्टी ही न्यूट्रोफिल मध्ये पाहायला मिळते, परंतु बेसोफिल मध्ये फॅगोसायटिक प्रॉपर्टी नसते. म्हणून हे जे बेसोफिल असतात हे नॉन फॅगोसायटिक असतात. परंतु ऍसिडोफिल मध्ये फॅगोसायटिक प्रॉपर्टी ही पाहायला मिळते. त्यानंतर हे जे न्यूट्रोफिल आहेत ह्यांचं फंक्शन काय आहे, तर हे फॅगोसायटिक असल्यामुळं हे आपल्या बॉडीमध्ये जे फॉरेन पार्टिकल, बॅक्टेरिया, व्हायरस, फंगाय जे आपल्या बॉडीमध्ये एंट्री करतात ह्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. बेसोफिल हे फक्त आणि फक्त ॲलर्जिक कंडिशन मध्ये प्रेझेंट असतात आणि ऍसिडोफिल जे आहेत हे आपल्या बॉडीमध्ये डिटॉक्सिफिकेशनचं काम करतात. व्हॉट इज डिटॉक्सिफिकेशन? डिटॉक्सिफिकेशन मीन्स जे टॉक्सिक सबस्टन्स असतात त्या टॉक्सिक सबस्टन्सला डिस्ट्रॉय करण्याचं काम हे ऍसिडोफिल करत असतात. मग हे झाले WBC मध्ये ग्रॅन्युलोसाइटचे प्रकार, दॅट इज न्यूट्रोफिल, बेसोफिल, ऍसिडोफिल. न्यूट्रोफिल जे असतात ते न्यूट्रल असतात, बेसोफिल हे बेसिक असतात, ऍसिडोफिल हे ऍसिडिक स्टेन द्वारे स्टेन करण्यात येतात. अग्रॅन्युलोसाइट मीन्स ज्या WBCच्या सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स नसतात, त्याचबरोबर त्याचा जो न्यूक्लियस असतो तो लोब्युल नसतो, म्हणजे न्यूक्लियसला लोब्स प्रेझेंट नसतात, अशा WBCला म्हणतात अग्रॅन्युलोसाइट. हे 28% असतात टोटल WBC मध्ये. देर आर 2 टाइप्स ऑफ अग्रॅन्युलोसाइट. वन इज लिम्फोसाइट अँड अदर इज मोनोसाइट. तर लिम्फोसाइट आणि मोनोसाइट असे 2 प्रकारचे अग्रॅन्युलोसाइट असतात. लिम्फोसाइट इज द स्मॉलेस्ट ऑफ ऑल WBC. जेवढे पण WBC आहेत, मग ते अग्रॅन्युलोसाइट असतील किंवा ग्रॅन्युलोसाइट असतील, त्यात लिम्फोसाइट हा सगळ्यात लहान स्मॉलेस्ट WBC आहे, परंतु ह्याचा जो न्यूक्लियस असतो तो मोठा असतो. जे लिम्फोसाइट असतात ते 25% असतात. टोटल WBC मध्ये जे लिम्फोसाइट असतात ते 25% असतात. त्यानंतर ह्याचे 2 प्रकार पडतात, बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट. बी लिम्फोसाइट as well as T lymphocyte both are produced in our red bone marrow, but those are staying in bone marrow is called as B lymphocyte. B for bone marrow, and those migrate via blood stream and goes in thymus. जे ब्लड मार्फत मायग्रेट होऊन थायमस पर्यंत पोहोचतात. थायमस हा आपल्या थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये असलेला ऑर्गन आहे आणि थायमस मध्ये जाऊन जे मॅच्युअर होतात त्याला म्हणतात टी लिम्फोसाइट. टी लिम्फोसाइट जे असतात त्यांचं फंक्शन काय, तर टी लिम्फोसाइट हे सेल मेडिएटेड इम्युनिटीचं काम करतात. ह्याचे प्रकार आहेत मेमरी टी सेल, हेल्पर टी सेल, किलर टी सेल अँड सप्रेसर टी सेल. त्यानंतर बी लिम्फोसाइट जे असतात त्यांचं फंक्शन असतं अँटीबॉडी तयार करणे. आता अँटीबॉडी म्हणजे आपण हे आधी पाहिलेलं आहे. अँटीबॉडी म्हणजे जे फॉरेन सबस्टन्स असतात, खास करून बॅक्टेरिया, व्हायरस यांना मारण्यासाठी आपली जी बॉडी प्रोटेक्टिव्ह असा केमिकल तयार करते त्याला म्हणतात अँटीबॉडी. मग हे अँटीबॉडी तयार करण्याचं काम कोण करत असतं, तर लिम्फोसाइट मध्ये बी लिम्फोसाइट अँटीबॉडी तयार करण्याचं काम करत असतात. त्यानंतर नेक्स्ट मोनोसाइट. मोनोसाइट इज लार्जेस्ट WBC इन आवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये जे WBC असतात त्या WBC मध्ये सगळ्यात मोठा WBC, छोटा म्हणजे कोणता, लिम्फोसाइट,
आणि मोठा म्हणजे कोणता? मोनोसाइट. मोनोसाइट इज द लार्जेस्ट WBC ऑफ आवर बॉडी. इट्स न्यूक्लियस इज किडनी शेप. ह्याचा जो न्यूक्लियस असतो हा लार्ज असतो आणि किडनीच्या किंवा बीन आकाराचा असतो. किडनीचा जो आकार असतो त्या आकाराचा ह्याचा न्यूक्लियस असतो. दे आर मोटाईल अँड मॅक्रोफॅज. हे मोटाईल असतात, मॅक्रोफॅज सारखं काम करतात, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, हे मायग्रेट होऊ शकतात. आणि ह्यांची मेन प्रॉपर्टी काय आहे? फॅगोसायटिक प्रॉपर्टी. फॅगोसायटिक प्रॉपर्टी म्हणजे हे सुद्धा ज्या ठिकाणी बॅक्टेरिया असतील, फंगाय असतील, व्हायरस असतील, त्यांच्या जवळ जाऊन त्यांना एंगल्फ करतात